नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या आपल्या नाही का तिसऱ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर गाईज आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला तिसरा दिवस आहे आणि शिवमहापुराण कथेचा पण तिसरा दिवस आहे. तर आज तिसऱ्या दिवशी नाही का खूप मस्त नाही का शिवमहापुराण कथा तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. तर आता चिकू आणि मी तिकडे चाललोय. भगवान श्री भोलेनाथांच्या कृपेनं सकल साधू संतांच्या शुभ आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थ घाट शिरस्कर सर्वांच्याच अगदी कुशल मार्गदर्शनानं चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा आज आपल्या कथेचा तृतीय दिवस, तिसरा दिवस. ज्या क्षेत्राचं नाव आपण फार मोठ्या स्वाभिमानानं घेतो, लांबून लांबून लोक येतात श्रावण महिन्यामध्ये मढीला दर्शन घेण्यासाठी. कानिपनाथांचे श्री गुरु जालिंदरनाथ गुरु शिष्य परंपरा मी तुम्हाला काल सांगितलं. सगळ्यात अगोदर गुरु शिष्य परंपरा कुठून सुरू झाली? झोपल्या का दुखला नाही लागला ना? सगळ्यात अगोदरची गुरु शिष्य परंपरा कुठून आली? आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, आदिनाथ गुरु सकल सिद्धांता. आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, चिरदयाचा मोक्ष शेष मच्छिंद्राने त्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ, त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा येईच निराळी आणि बंगाली न बाबा यांची बरीच आख्यायिका मी तुम्हाला कथेतली एक एक गोष्ट नाही, सगळी कथा लक्षात राहिली हरकत नाही, पण आपल्या तीर्थक्षेत्राचं जे महात्म्य सांगितलं त्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये राहिल्या पाहिजे. रुद्रेश्वर भगवान परमात्मा सामर्थ्य सामान्य नाही मायबाप. आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये काल मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी 11 तांदूळ देवाच्या पिंडीवरती व्हायचे असतात, बरोबर? आता येणारा कितवा सोमवार येईल? दुसरा श्रावणी सोमवार. दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या दिवशी 11 किंवा 51 तीळ करतात ना, तीळ ते भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती भावयुक्त अंतकरणानं समर्पित करायचे, बेलाचे पान व्हायचे आणि पंचामृतानं भगवान भोलेनाथांचं पूजन करायचं. दुसऱ्या सोमवारी काय असतं? तीळ असतात. तिसऱ्या सोमवारी काय हे मी तुम्हाला लगेच सांगणार नाही, कारण सगळ्या गोळ्या एक खटी घेतल्यावर काय होत असतं? इन्फेक्शन होत असतं. सेवा
असं करू नका. मी शरण आले, तुमची पत्नी आहे पण तुम्हाला शरण आले. माझं लेकरू भगवंताची आराधना करताय, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे उमेनं. त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. पण राजा दक्षानं सांगितलं, उमेचा विवाह मी ठरवेन, त्या मुलासोबत होणार. त्रिभुवनात चर्चा पसरली, राजा दक्ष आपल्या उमेचा विवाह करायला तयार नाही. बरीच कार्य सृष्टीची खंडित पावतील जर उमेचा आणि भगवान परमात्म्याचा विवाह नाही झाला. सृष्टीची बरीच कार्य खंडित पावतील. आता काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देव राजा दक्षाच्या दारात आलेले आहेत. त्रिभुवनातले 33 कोटी देव राजा दक्षाच्या दारात आले आणि दक्ष राजाला विनंती केलेली आहे, हे राजे दक्ष, तुमची कन्या उमा उपवर झालेली आहे आणि सृष्टीच्या कल्याणासाठी तुम्ही तिचा विवाह भोलेनाथांसोबत करून द्या. करेल मी तिचा विवाह, पण ज्यांच्यासोबत विवाह करायचा ते ध्यानस्थ बसलेले आहेत. इकडे उमेची जी तब्येत आहे ती तब्येत हलवली. माझा जन्म हा विशेष कार्यासाठी झालेला आहे. मी कशासाठी जन्माला आलेले आहे? भगवान भोलेनाथांसोबत मला लग्न करायचंय. उमेनं श्रावण महिन्यामध्ये तपश्चर्या केली आणि भगवान भोलेनाथांवरती प्रेम केलं. ही प्रेम कहाणी जगाच्या पाठीवरती अमर झाली बरं का. ही प्रेम कहाणी अमर झाली. भोलेनाथांचं जे चरित्र आहे ना, भोलेनाथांच्या चरित्रामध्ये आपल्याला काय गोष्ट शिकायला भेटते माहितीये का? आपल्या पत्नीवरती प्रेम किती करावं आणि स्मशानभूमीमध्ये सुद्धा आपला संसार किती गोड साजिरा सजवावा हे ज्यांचं चरित्र आपल्याला शिकवतं. त्या उमा हे भगवान भोलेनाथांचं चरित्र. पती पत्नीचं नातं हे नातं असं आहे, कदाचित जर पत्नी सोडून गेली, पती सोडून गेले, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. पती पत्नी म्हणजे संसार रूपी मायाजाळाचं जे गाडं आहे, त्या गाड्याचे 2 चाक म्हणजे एक पत्नी आहे आणि एक पती आहे. त्यातलं एक टायर जरी पंक्चर झालं तरी अगदी असा पांगळा खेळ उभा राहत असतो, पांगळा. पण स्मशानभूमीमध्ये सुद्धा आपल्या पतिराजांची सेवा कशी करावी, आपल्या पतीवरती किती प्रेम करावं आणि ओमेनं एक जिवंत उदाहरण या समाजाच्या समोर दाखवून दिलं. महिला मंडळ, आपण बऱ्याचदा म्हणत असतो नाही का, आपल्या जर मालकानं आपल्याला सांगितलं, बाई तू याच्यासोबत बोलू नको, त्याच्यासोबत बोलू नको, तू हे करू नको, ठीक आहे, तुमच्या पतीच्या विरोधातला माणूस तुमचा फार चांगला माणूस आहे, फार चांगला माणूस आहे, पण तो जर तुमच्या पतीच्या विरोधात असेल ना मायबाप, पत्नीचं जे जीवन आहे ते उमेसारखं असावं, समर्पण असावं. स्त्रीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा शृंगार जर कुठला असेल, पहिला आहे समर्पण भाव, आणि दुसरा आहे नम्रता, आणि तिसरं आहे आचरण. आचरण, नम्रता, समर्पक भाव कुणाकडून बघायला भेटतो? आम्हाला उमेकडून बघायला भेटतो, उमेकडून. वडिलांच्या दारात पतीचा अपमान झाला, सांगणार मी तुम्हाला पुढे. वडिलांच्या दारात पतीचा अपमान झाला. आई जगदंबेनं काय सांगितलं होतं? राजा दक्षा, माझा अपमान जर तुझ्या दारात झाला तर मी तुझ्या दारात प्राण त्याग करेल. पण ज्यावेळी एखाद्या मुलीचं लग्न होतं, मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर मुलीचा मान अपमान कोण असतं? कोण असतं? आपले पती असतात, बरोबर ना? आपले पती म्हणजे आपला मान अपमान. मग आपलं संपूर्ण जीवन आपण पतिराजांच्या पायावरती समर्पित करत असतो. आपलं सर्वस्व काय असेल ते आपले मालक असतात. आपण आपल्या मालकानं जर सांगितलं, हा माणूस फार चांगला आहे पण तू त्याच्यासोबत बोलू नको, असं नको करू, तसं नको, आपण आपल्या मालकाला येण्यात काढतो, नाही का? पण ऐका, शिव महापुराण कथेमध्ये स्पष्टतः सांगितलेलं आहे, तुमच्या मालकाच्या विरोधात जर तुमचा बाप जरी गेला तरी त्याला सुट्टी द्यायची, बाकीचं सोडा. हे शिव महापुराण सांगतं आपल्याला. प्रेम किती असावं पतीचं पत्नीवरती आणि पत्नीचं पतीवरती किती प्रेम असावं. श्रावण महिना पाळला,
आबा पाठक जोडी, संभाजी शिरसाट जोडी, गोरक्ष पालवे जोडी, शिवाजी गर्जे जोडी, रंगनाथ केकान जोडी. उखाणा उखाणा जसं तुम्हाला वाटतं तेवढा आपलाच टाइम आहे सगळा 10 वाजेपर्यंत. मोठा घ्या. जरी इंडे आड राणा उभा पाठी मागे काना काय काय आलं तुझी गाय गाय रावळाशी रावळात मी निश्चय केला शेण वेचू लागेल तू शेण वेचुरी बांधी मोठं गाठण द्यावी बरं कट नाव याची जणी सोळाचं झालं पाणी नाव कोण घेती शिवाजी रावांची राणी. संविधान काकी घरात तुमचा एवढाच आवाज आहे. दुसरी जोडी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी गोरक्षनाथांचं नाव घेते शिव महापुरांगतेच्या दिवशी. महादेवाच्या पिंडीला ओम नमः शिवायची खून रमेश पाटलाचं नाव घेते अमराज राजा दक्षानं आपल्या पुण्य नगरीमध्ये यज्ञाचं नियोजन केलेलं आहे. संपूर्ण 33 कोटी देवी देवता यज्ञामध्ये आलेले आहेत. उमा माता तन करत आपल्या वडिलांच्या जवळ आल्या. तुम्ही माझ्या पतिराजांना यज्ञाचं आमंत्रण दिलं नाही. 33 कोटी देव त्या पतिराजांचा अपमान केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बाबा तुमच्या दारात मी स्वतःचा प्राण
भगवान भोलेनाथांना एवढा त्रास झाला, जिच्यावरती मी नितांत प्रेम केलं, जी माझी अर्धांगिनी होती, माझी सावली म्हणून माझ्या सोबत जी होती, तिनं माझ्या अपमानापायी स्वतःचा प्राण त्यागला. पण ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांना राजा दक्ष उठून उभे राहिले. राजा दक्ष उठून उभे राहिले. दक्ष महाराज की, दक्ष महाराज की, दक्ष महाराज की. राजा दक्ष उठून उभे राहिले. त्यांना आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या भरामध्ये भगवान भोलेनाथांसमोर हात जोडले. भगवान, माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे, पण या चुकीची शिक्षा तुम्ही मला दिली. आजपासून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. वीरभद्रांनी आशीर्वाद दिला राजा दक्षाला आणि आनंदाच्या भरामध्ये राजा दक्ष स्वतःचं बकऱ्याचं शीर घेऊन मी जिवंत झालो, मी जिवंत झालो. राजा दक्ष नाचायला लागले. नम शिवाय, नम शिवाय, उठून उभे राहिले. राजा दक्ष उठून उभे राहिले. दक्ष महाराज की, दक्ष महाराज की, दक्ष महाराज की. राजा दक्ष उठून उभे राहिले. त्यांना आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या भरामध्ये भगवान भोलेनाथांसमोर हात जोडले. भगवान, माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे, पण या चुकीची शिक्षा तुम्ही मला दिली. आजपासून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. वीरभद्रांनी आशीर्वाद दिला राजा दक्षाला आणि आनंदाच्या भरामध्ये राजा दक्ष स्वतःचं बकऱ्याचं शीर घेऊन मी जिवंत झालो, मी जिवंत झालो. राजा दक्ष नाचायला लागले. नम